आणि यानंतर बातमी आपण पाहणार आहोत मुंबईतली। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अंधेरी पूर्व गुंदवली ते सहार विमानतळापर्यंत मेट्रो 7A चा विस्तार सुरू आहे। या मार्गावर टनेलिंगचं काम सुरू असतानाच अंधेरी पूर्व परिसरातल्या सहार पीएनटी कॉलनी इथं एक भला मोठा खड्डा पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या ठिकाणी लहान मुलं आणि महिला उभ्या असताना हा खड्डा पडला। सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडलेली नाही। साधारणपणे 8 मीटर खोल आणि 3 मीटर व्यासाचा हा खड्डा पडल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना आता मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून तात्पुरतं हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आलंय। 10 वाजता या ठिकाणी गाडी 4 व्हीलर उभी होती, 2 व्हीलर उभी होती। ती असताना 2 फुटाच्या अंतरावर अचानकपणे खड्डा पडला। तर त्याचा आकार वाढत 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 तोचा घेर कमीत कमी 8 ते 10 मीटरचा घेर झाला त्याचा। ताबडतोब त्यांचे जे एमएमआरडीचे लोक होते त्यांना पण बोलवण्यात आलं, त्यांना पण सांगितलं आणि काम ताबडतोब स्टॉप करण्यासाठी सांगितलं। परंतु आम्हाला कोणाला गव्हर्नमेंट कडून सांगण्यात आलं नाही की बिल्डिंग खाली करा गडी म्हणून। आणि या ठिकाणी एमएमआरडी लोकांचं म्हणणं होतं की या बिल्डिंगला काही त्रास होणार नाही, कोणाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। आम्ही वारंवार सांगत होतो की या ठिकाणी अशा प्रकारचे काम करू नका गडी म्हणून। हे एकदम धोकादायक बिल्डिंग असून सुद्धा एवढा मोठा हादसा होता वाचला। आणि हे जर झालं असतं तर मुंबई येणं जागली असती। पण मुंबई आता आम्हाला भीती वाटली। माझ्या गावातून चालले, माझ्या गावामध्ये हजारो झोपडे आहेत, त्याच्यामधून चालले आणि लोकांच्या घराला तडे पडतायत। तरी पण आपण सांगतो नाही विकासाचं काम आहे, चांगलं व्हायला पाहिजे। तरी पण आता आम्हाला भीती झाली। जसा हा खड्डा अचानक पडला तसा आमच्या गावात पडला असता तर संपूर्ण 2-4 झोपड्या नाही 10 झोपड्या आतमध्ये गेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।